दिवसेंदिवस ना थंडी खूपच जास्त वाढत चाललेली आहे. त्यामुळे आम्ही रेवलाना एकावर एक 2 टोप्या घातल्या होत्या. एक स्वेटर टोपी आणि एक्स्ट्रा टोपी. त्यांचं असं म्हणणं असतं की तिला ना जेवढं जास्त गरम ठेवता येईल तेवढं ठेवावं आणि म्हणून त्यांचे असे काहीसे प्रयत्न चालू असतात. इथे तराडी सरांनी ना रेवसाठी गिफ्ट आणलं होतं, म्हणजेच की बर्थडे गिफ्ट. तर तेच आम्हाला दाखवत होते की कसं आहे. खरंच खूप छान आहे. स्वेटर आणलं होतं रेवसाठी. आणि त्याच्यानंतर यांचं इकडे ना थोडीशी साफसफाई चालू होती. थोडे आज कस्टमर कमी होते. त्यामुळे मग ते म्हणत होते की मी थोडीफार साफसफाई करून घेतो. त्यांना म्हटले मी करतो, तर म्हणत होते की नको. आईंनी इकडे वेणी बनवली होती, तेच मला दाखवत होत्या. त्याच्यानंतर शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळेच मी इथे पूजा वगैरे मांडून घेतली होती. शेवटचा गुरुवार जरी असला तरी माझा हा 3राच गुरुवार आहे. तर मी इथे पूजा मांडली. मी पुढच्या गुरुवारला उद्यापन करणार आहे. पूजा वगैरे मांडून घेतली. पोथी वाचायला सुरुवात केली. पोथी वगैरे वाचून झाली. अशी काहीशी पूजा मांडून रेडी झाली होती, वेणी वगैरे वाहून. त्याच्यानंतर मला डोसे बनवायचे होते. त्यासाठीच मी इथे ना भगर, साबुदाणा, शेंगदाणे आणि आलू वगैरे घेतले होते. सर्व मिक्स केलं. त्यामध्ये थोडंसं सांबार आणि मिरची टाकून घेतली. मस्त अशी बारीक पेस्ट काढून घेतली मिक्सरला. तवा गरम करायला ठेवला. तवा असा मीडियम फ्लेमवर गरम करून घेतला आणि तवा मीडियम गरम झाला की लगेच त्यावर ना डोस्याचं बॅटर टाकून मस्त असा डोसा बनवून घेतला. तर इथे ना थोडंसं तेल टाकून घेतलं मी. जे असे जाडी उमटते तिथे छद्रे पडतात बारीक, त्यामध्ये तेल टाकून घेतलं. कडा मोकळे केल्या आणि मस्त असा डोसा पलटून घेतला. अलत परत करून मी दोन्ही साईडनं डोसा भाजून घेते, म्हणजे की कच्चा राहू नये म्हणून. तर अशा प्रकारे मी डोसा बनवून घेतलेला आहे. चला मग ब्लॉग कसा